लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणींकरता त्यांच्या महिला सशक्तीकरणाकरता सुरू करण्यात आली आणि आपण बघितलं की आज आपल्या राज्यातल्या करोडो भगिनी त्याचा लाभ घेत आहेत. याच्यामुळे फार मोठा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे. त्यांनी देखील त्यामुळे विश्वास महायुतीच्या सरकारवर दाखविला आणि एक हाती सत्ता महायुतीकडे त्या ठिकाणी दिलेली आहे. अशा वेळेस व्यथित होऊन त्या ठिकाणी सुप्रियाताईंनी कदाचित अशा पद्धतीचा खोटा आरोप केलेला असावा. नाही, सन्मान्य खडसे साहेबांनी आता त्यांनी नेमके काय आरोप केले हे तर मी बघितलं नाही, परंतु ते विरोधात असल्यामुळे कुठल्याही पद्धतीचे असे आरोप करू शकतात. पोलीस हे नेहमी आपल्या कर्तव्याचं काम त्या ठिकाणी निभवत असतात. कदाचित मागच्या आठवड्यात झालेल्या घटनेमुळे ते व्यथित झाले असतील आणि अशा पद्धतीचं वक्तव्य ते करत असतील. माझ्या जागेवर साधे सांगून पोलीस कामही करतायत, पुन्हा त्यांनी एकदा प्रश्न केला. पोलीस अशी कोणावरही सातत्यानं पाळत ठेवत नसते. जेव्हा त्यांना काही शंका येत असते किंवा काही टिप मिळत असते त्यावेळेस पोलीस आपली कारवाई त्या ठिकाणी करत असतात. नक्कीच लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 4800 कोटींचा घोटाळा झाला आहे. लोकसभेनंतर हा प्रश्न त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये वर्धा जिल्ह्यातल्या ह्या आष्टी शहीद गावाचा एक वेगळा कार्य ह्या ठिकाणावरून केल्या गेलेलं आहे. अनेक मंडळी या ठिकाणी शहीद देखील झालेली आहे आणि अजून देखील या संपूर्ण देशातल्या अनेक लोकांची श्रद्धा या ठिकाणी बलिदान झालेल्या लोकांच्या प्रती या ठिकाणी आहे. स्वाभाविकपणेच या परिसरातल्या नागरिकांची इच्छा आहे की या परिसराला राष्ट्रीय शहीद स्मारकाचा दर्जा देण्यात यावा. याकरिता इथले स्थानिक विधानसभा सदस्य सन्माननीय सुमितजी वानखडे यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर माझ्यासोबत देखील प्रयत्न चालू आहे आणि याच्याकरता संपूर्ण आम्ही वर्धेतली मंडळी निश्चित प्रयत्न करू.